नमस्कार मित्रांनो, युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे सध्या बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत बळीराजासह पूरग्रस्त नागरिक अचानक उद्भवलेल्या ह्या आसमानी संकटाला तोंड देत आहे आणि ह्याच आसमानी संकटावर म्हणजेच अतिवृष्टीवर आधारित आजची कविता आज मी आपल्या समोर घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, आजच्या आपल्या या कवितेचे शीर्षक आहे अतिवृष्टी। ढगफुटी सदृश झाला पाऊस, अतिवृष्टीने केले काहूर, आलाय महापूर, बेधुंद होऊन मनोसक्त बरसला पाऊस, मनोसक्त बरसला पाऊस। गावागावात शिरले पुराचे पाणी, बुडाले रस्ते वाहिल्या गाड्या, बुडाले रस्ते वाहिल्या गाड्या, वाहिले पूल पाण्याचे माजले दुथडी काहूर। पुरात अडकले अनेक जण, पुरात अडकले अनेक जण, नदी काठचे संसार गेले वाहून। पिका पाण्याची झाली नासाडी, पूरग्रस्तांचे हाल पाहून काळीज गेले पुरते हादरून, काळीज गेले पुरते हादरून। सैनिक प्रशासन येई धावून, पुरात प्राणाची बाजी लावून, पुरात प्राणाची बाजी लावून, वेळेवर वाचवती प्राण देवदूत होऊन, देवदूत होऊन। प्रत्येकाला मदतीचा हात देऊन वाचवती प्राण देवदूत होऊन। अतिवृष्टीने आता खचला बळीराजा, आर्थिक संकटातून बाहेर पाडण्यास मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावा, मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावा। संकटातून बाहेर काढावे बळीराजाला, संकटातून बाहेर काढावे बळीराजाला, हीच विनंती आता मायबाप सरकारला, हीच विनंती आता मायबाप सरकारला। नकोत आता ही आसमानी संकटे, हीच विनंती करतो मी गणरायाला। तुझ्या आगमनाने पडू दे सगळीकडे सुखाची छाया, पडू दे सगळीकडे सुखाची छाया। सुखी होऊ दे बळीराजा, सुखी होऊ दे बळीराजा, हीच मागणी आता माझी गणरायाला। आणि आसमानी संकटातून बाहेर काढ बळीराजाला, आसमानी संकटातून बाहेर काढ बळीराजाला, हीच विनंती त्या विघ्न विनाशकाला, विघ्नहर्त्याला, विघ्न विनाशकाला, विघ्नहर्त्याला। तर मित्रांनो, आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा, शेअर करा। अशाच रोज रोज नवनवीन कविता बघण्यासाठी युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर। तोपर्यंत आनंदात राहा, मजेत राहा, प्रत्येक दिवसाचा भरभरून आनंद घेत राहा। धन्यवाद, धन्यवाद।